आज रविवारची सकाळ, घरात किरकोळ वाद आणि काही क्षणातच संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांड्यावर घडलेल्या या एका धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं सविस्तर पाहूया फक्त ट्रेन लाईव्ह न्यूजवर. नमस्कार, मी मुख्य संपादक दिलीप पाटील. भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे रविवारी आज सकाळी ही थरारक घटना उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार आत्माराम राठोड यांनी आपली पत्नी ललिता राठोड हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. याच वेळी शेतीच्या जुना वादाचाही राग मनात असल्याने संतापाच्या भरात संशयित आरोपीने पत्नीवर चाकूने सपासप वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात पत्नी ललिता राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भडगाव येथे आणण्यात आला आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार ह्या करीत आहेत. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त ट्रेन लाईव्ह न्यूज. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.